नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न मागील काही दिवसापासून सातत्याने विचारला जात होता। आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून या योजनेतील सन्मान निधीचे वितरण आजपासून सुरू झाले आहे। अनेक पात्र महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात 1,500 रुपये जमा झालेले आहेत। इतर महिलांनीही आपल्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिलेली आहे। गेल्या वर्षी जुलै 2024 मध्ये राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती। आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी महिलांना दरमहा 1,500 रुपये सन्मान निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते। त्यानुसार ऑगस्ट 2024 पासून पात्र महिलांना त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले। ऑक्टोबर 2024 पर्यंत महिलांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती। या कालावधीत कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले आणि त्यापैकी अनेक महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली होती। एप्रिल महिन्यापर्यंत 10 हप्त्याचे वितरण झाले असून आता मे महिन्याचा 11वा हप्ता वितरित होऊ लागला आहे। एप्रिल मध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने हप्ता मिळाला होता, त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील वेळेत मिळेल अशी अपेक्षा होती, पण मे महिना संपेपर्यंत हप्ता न मिळाल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। लाडकी बहीण योजना जानेवारी 2025 पासून अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू झाली असून त्यामध्ये लाखो शासकीय कर्मचारी महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले आहेत। तसेच विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही योजनेतून वगळण्यात आलेले आहे। मात्र या तपासणीतून पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात आता मे महिन्याचा हप्ता जमा केला जात आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी देण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे। महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन तसेच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचा विश्वास यामुळे ही योजना यशस्वीरित्या पुढे नेली जात आहे। धन्यवाद।